काल आम्ही जे मिसिंग नगरसेवक आहेत त्यांना त्यांची माहिती घेण्याकरिता किंवा त्यांना शोधण्याकरिता आम्ही शहरात अनेक ठिकाणी पोस्टर्स लावले होते। नगरसेवक बेपत्ता असल्याचा ते मजकूर असून त्याच्यामध्ये जर नागरिकांना कुठे त्यांच्याबद्दल माहिती मिळेल तर आमच्या शहर शाखेत संपर्क करा या प्रकारचा मजकूर होता। परंतु नगरसेवक मधुर म्हात्रे यांचे वडील श्री उमेश म्हात्रे यांनी मधुर म्हात्रे यांची बदनामी झाला असा आरोप करत पोलीस स्टेशनमध्ये आम्हा शिवसैनिकांविरुद्ध त्या ठिकाणी तक्रार दाखल केला होता। त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमात येऊन त्यांनी या माझ्या मुलाची बदनामी केली या पद्धतीचा प्रसार माध्यमांमध्ये सांगितला होता। तसे असताना पोलिसांनी आमच्यावरती प्रचंड दबाव पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यासाठी प्रचंड दबाव आणला। म्हणून आम्ही या ठिकाणी आज पोलीस स्टेशनमध्ये हजर झालो। खरं तर श्री उमेश म्हात्रे यांना आमच्या विरोधात तक्रार करण्याचा कुठलाही कायद्यात अधिकार नाही। कलम 356 BNSच्या नुसार ज्या व्यक्तीची बदनामी होते त्या व्यक्तीने पोलीस स्टेशनमध्ये हजर राहून त्या ठिकाणी तक्रार करणे अपेक्षित असताना त्यांच्या वडिलांनी या ठिकाणी कायद्याचा गैरवापर करून या ठिकाणी शिवसैनिकांवरती गुन्हा दाखल केलेला आहे। खरं तर पोलिसांवरती देखील राजकीय दबाव आहे म्हणून त्यांनी विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवरती या पद्धतीचा नेहमीच ते गुन्हा दाखल करत असतात असा आमचा थेट आरोप आहे। परंतु हे सगळं होत असताना आमचे शिवसैनिक आमचे उपविभाग प्रमुख माझे काका श्री रमेश तिखे साहेब काल त्यांच्यावरती देखील शिवसैनिकांवरती गुन्हा दाखल झाल्याची माहिती त्यांना मिळाली। ते देखील आमच्या सोबत काल पोस्टर लावण्यामध्ये होते। त्याचा धसका त्यांनी घेऊन ते प्रचंड तणावात होते, ते स्ट्रेस मध्ये होते। काल रात्री 2:30 वाजता त्यांना हृदयविकारच्या झटक्याने दुर्दैवी त्यांचा अंत झालेला आहे। आमचा थेट या ठिकाणी श्री उमेश म्हात्रे आणि पोलीस प्रशासनावरती आमचा आरोप आहे। त्यांनी ही हत्या आमच्या शिवसैनिकांची हत्या केलेली आहे। लोकशाहीसाठी आम्हा शिवसैनिकांना बलिदान द्यावं लागतंय। हे महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी प्रचंड दुर्दैवी बाब आहे।